नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे ओल्या बोंबलांचं कालवण. त्यासाठी लागणारं साहित्य: ओलं बोंबील 8 स्वच्छ धुवून कट करून, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, कोकम, मीठ, हळद, कांदा लसूण मसाला, तेल, काश्मीरी मिरची पावडर, पाणी आणि वाटण ओल्या नारळाचं. हे बोंबील मी 8 घेतले. स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे. असे तुकडे करून घ्यायचे बोंबलांचे. हे पहा. आणि हे वाटण केलेले ओल्या नारळाचं. अर्धी वाटी ओला नारळ, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण, कोथिंबीर, आलं. हे न भाजता असं कच्चंच वाटण करायचं मिक्सरवर बारीक. आपण आता गॅस पेटवून घेऊया. कढई ठेवूया. टाकून द्यायचं थोडा वेळ कढई. कढई तापलेली आहे. आपण तेल टाकून घेऊया. 2 चमचे अंदाजे तेल टाकायचं. तेल थोडं जास्तच लागतं त्याला. ते तुमच्यावर आहे. तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त टाका, कमी पाहिजे तर कमी टाका. लसूण टाकूया. लसूण जरा लाल कलर येईपर्यंत 2 मिनटं. आता आपली लसूण चांगला कलर आलेला आहे लसूणला. आता आपण टोमॅटो टाकूया. हलवून घ्यायचं. टोमॅटो जरा नरम झाले पाहिजे. टोमॅटो चांगला नरम झालेला आहे. पण कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये. हळद किंचित, कांदा लसूण मसाला 2 चमचे. कांदा लसूण मसाला टाकताना ध्यानात ठेवायचं की आपल्या वाटणामध्ये हिरवी मिरची सुद्धा आहे. काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी नसेल तर दुसरी पण चालेल. घरात कुठली आपली मिरची पावडर असेल तर टाकायची. चांगलं हलवून घ्यायचं. गॅस थोडा बारीक करायचा. थोडं मीठ टाकायचं. मीठ आपल्या वाटणात पण आहे. मीठ कमीच टाकायचं. आता आपण हे ओलं खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आलं असं वाटण टाकून घेऊया. चांगलं हलवून घ्यायचं वाटण. आता हे कोकम टाकणार आहे. 4 ते 5 कोकमचे तुकडे घेतलेले आहेत.
थोडंसं पाणी टाकून वाटण आपलं चांगलं भाजून द्यायचं तेल सुटेपर्यंत. 2 मिनटं ठेवून द्यायचं. हे पहा मसाला आपला सगळा भाजला गेलेला आहे चांगला. हे तेल सुटले भाजून, चांगला खरपूस भाजला गेलेला आहे मसाला. आता आपण पाणी टाकून घेऊया. पाणी आपल्याला किती पाहिजे, पातळ पाहिजे घट्ट पाहिजे, जशी ग्रेव्ही आपल्याला जशी पाहिजे तशी ठेवायची. जास्त पाहिजे असेल तर पाणी थोडं वाढवायचं. हे आपली ग्रेव्ही 5 मिनिट अशीच उकळत ठेवायची. गॅस थोडा वाढवून. तर आपली मसाल्याला चांगली उकळी आलेली आहे कालवणाला. आपण आता बोंबील सोडून घेऊया. गॅस बारीक करायचा. बोंबील असे सोडून घ्यायचे. बोंबील आपले सोडून झाले कालवणामध्ये. आता एक 7 ते 8 मिनिटं उकळून द्यायचं बारीक गॅस करून. जास्त फास्ट केला तर बोंबील वितळण्याची शक्यता असते. आता 5 मिनिट झालेले आहेत. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आपण आपलं कालवण बघूया. एका ओल्या बोंबलाचं कालवण तयार आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. काढून घेऊया. आता हे आपले कालवण तयार आहे. आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडी. ओल्या बोंबलाचं कालवण तयार. सफेद भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, अतिशय छान लागतं.